Now students will see the next rule, that is a projection rule. या अगोदर आपण साइन रूल पाहिलेला आहे आणि कोसाइन रूल पाहिलेला आहे. थोडक्यात मी थोडंसं रिव्हिजन तुम्हाला घेते. साइन रूल मध्ये काय लिहिलं होतं आपण, इन ट्रायंगल ए बी सी a upon sin a is equal to b upon sin b is equal to c upon sin c is equal to 2r, where r is the circumradius of triangle ABC. This is the sine rule. Then we have seen cosine rule. Cosine rule in triangle ABC we have seen cosine rule मध्ये तीन रूल पाहिले आहेत आपण. cos A means it is b square plus c square minus a square upon 2bc. Then cos B is equal to b नंतर c येतं, c square plus a square minus b square upon 2ca, and cos C is equal to a square plus b square minus c square upon 2ab. असे आपण कोसाइन रूल पाहिलेले आहे. आता थर्ड जो रूल आहे तो आहे प्रोजेक्शन रूल. सी व्हॉट इज प्रोजेक्शन रूल. इन ट्रायंगल ए बी सी वी हैव टू प्रूव दैट ए इज इक्वल टू, यात सुद्धा तीन रूल्स आहेत, तीन फॉर्म्युले. ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. देन बी इज इक्वल टू सी कॉस ए प्लस ए कॉस सी. एंड थर्ड इज सी इज इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए. मी न बघता तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. यात सुद्धा ट्रिक आहे, कसं लक्षात ठेवायचं ते मी नंतर सांगणार आहे. तर यामध्ये आपल्याला हा प्रूव्ह करायचा आहे. तर पहिला मी प्रूव्ह करून दाखवते. पुस्तकात खूप लेंदी दिलेला आहे, हा नवीन याच्यामध्ये आहे. सोपा जो आहे या अगोदरच्या पुस्तकात जो होता त्याप्रमाणे आपण सॉल्व करू. तर टेकिंग RHS इज b cos c plus c cos b. सोपं मी तुम्हाला सांगते कसं लक्षात ठेवायचं. आता RHS आहे b cos c plus c cos b. इथे आपल्याला काय दिसतं, cos c आहे, cos b आहे. cos आहे म्हणून कोसाइन रूल वापरायचं इथे. नाउ b into cos c using cosine rule. c नंतर a b येतं, so it is a square plus b square minus c square upon 2ab. Plus c as it is using cos b cosine rule. b नंतर c, that is c square plus a square minus b square upon 2ca किंवा ac. इथे काय दिसतं आपल्याला, b कॅन्सल होईल, इथे c कॅन्सल होईल, इथे राहतं काय a square plus b square minus c square upon 2a राहणार, आणि इथे राहणार c square plus a square minus b square upon 2a. काय केलं मी, फक्त इथे b कॅन्सल केलं आणि इथे c कॅन्सल केलं आणि राहिलेले सगळे टर्म्स लिहिले आपण. इथे काय दिसतं आपल्याला, 2a डिनॉमिनेटर मध्ये दोन्हीकडे कॉमन आहे, प्लस a मध्ये मग ॲडिशन केली दोन्हीची, म्हणजे काय नाही इथे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर प्लस इथे काय ना c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. प्लस असल्यामुळे चिन्ह आहे, त्याचे साइन आहे, त्याचीच लिहिले आपण. आता इथे काय दिसतं आपल्याला, प्लस b स्क्वेअर मायनस b स्क्वेअर गेट कॅन्सल, प्लस c स्क्वेअर मायनस c स्क्वेअर गेट कॅन्सल. हियर मीन्स a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, इट इज 2a स्क्वेअर upon 2a. Here 2 get cancel, a get cancel, and here remains only a. This is the left hand side. समजलं? एवढा सोपा आहे, पुस्तकात खूप लेंदी दिलेला आहे, त्यापेक्षा हे जर कधी विचारलेले नाहीये त्यामुळे हे तुम्ही सॉल्व करू शकता याप्रमाणे. बघा पुन्हा एकदा सांगते, RHS फर्स्टचा आपण प्रूव्ह करतोय आपण, याप्रमाणे आपण सेकंड आणि थर्ड सुद्धा प्रूव्ह करू शकतो. टेकिंग RHS राईट हँड साइड घ्यायचं आहे, b cos c plus c cos b. यामध्ये कोसाइन रूल वापरला. मी सेकंड सुद्धा सॉल्व करून दाखवेन तुम्हाला. बघा सेकंड मध्ये RHS इज c cos a plus a cos c.
see as it is cosine rule, it is b square plus c square minus a square upon 2bc, and here also it is a cosine rule cos c. Cos c means it is a square plus b square minus c square upon 2ab. Here b get c set get cancel, here a get cancel, here remain b square plus c square minus a square upon 2b plus b square plus a, sorry, it is a square plus b square minus c square upon 2b. 2b is common, so this is b square plus c square minus a square plus b square minus c square. Here plus c square minus c square, a square get cancel, here remains 2b square upon 2b. 2 get cancel, b get cancel, here remains only b. So this is left hand side. So we can prove like this any formula. This is the projection. Now how we can remember this projection rule? Projection rule जर परीक्षेत विचारला किंवा आपल्याला एक्झाम्पलला जर वापरायचं असेल तर कसं लक्षात ठेवू शकतो आपण ह्यामध्ये? तर सायक्लिक ऑर्डर लक्षात ठेवायला सांगितलं होतं तुम्हाला, जसं कोसाइन रूल मध्ये सांगितलेलं होतं त्याप्रमाणे. समजा हा ए बी सी आहे, सायकल आहे. ए नंतर बी येतं, सी येतं, बी नंतर सी ए येतं, नंतर सी नंतर ए बी, ते लक्षात ठेवायचं. आता इथे लेफ्ट हँड साइड काय ए आहे, लेफ्ट हँड साइड ए नंतर काय येणार, ए झाल्यावर बी सी येतं म्हणून बी ने स्टार्ट करायचं इथे. त्यानंतर आणि राहतं काय सी, बी सी. आता बी आहे इथे, तर इथे राईटचा कॉस सी लिहायचा आणि इथे लिहायचा कॉस बी लिहायचा. हेच येणार, ए नाही येणार, हे बाजूलाच राहणार, फक्त बी सी, बी कॉस सी, त्यानंतर सी कॉस बी, याच्या रिव्हर्स येणार बी सी सी बी असं येणार. आणि कोसाइन रूल लिहिताना इथे अँगल हा कॅपिटल लिहायचा आणि हे दोन्ही स्मॉल येणार. आता सेकंड फॉर्म्युला लिहिताना बी झाल्यानंतर काय येतं, बी नंतर सी ए येतं, म्हणजे सी लिहून डायरेक्ट आपण कॉस ए लिहू शकतो. सी नंतर ए म्हणून सी कॉस ए प्लस याच्या रिव्हर्स येणार ए कॉस सी. बघा सी ए सी, बी येणार नाही यामध्ये. नंतर थर्ड फॉर्म्युला जो आहे तो सी आहे. सी नंतर काय येणार, ए बी येणार म्हणून ए ने स्टार्ट करायचा. इथे बी लिहू शकता. मग इथे काय येणार, समजा इथे बी लिहिलं नाही, ए नंतर काय येतं कॉस बी, ए नंतर बी येतं म्हणून ए कॉस बी लिहायचा आणि इथे बी कॉस ए. बघा ए नंतर बी सी, बी नंतर सी ए, सी नंतर ए बी, कॉस बी आणि कॉस ए बी आला बी ए. याप्रमाणे आपण प्रोजेक्शन रूल लक्षात ठेवू शकतो. यामध्ये कुठे स्क्वेअर वगैरे काही नाही आहे, तेवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि जर तुम्हाला पुस्तकात घ्यायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. हे पण मी तुम्हाला नोट्समध्ये पाठवणार आहे प्रोजेक्शन रूल, कारण हे व्हॅलिडच आहे. गेल्या वर्षीपर्यंत हाच फॉर्म्युला आपण असाच प्रूव्ह करत होतो आपण प्रोजेक्शन रूल, त्यामुळे हे सुद्धा व्हॅलिड आहे. त्यामुळे असं तुम्ही प्रूव्ह करू शकता. किंवा पुस्तकात जे दिलेलं आहे थोडंसं लेंदी आहे, त्यामध्ये 3 केसेस आहेत, केस 1, केस 2, केस 3, 3 केसेस आहेत. मग ते जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही याप्रमाणे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला पाहिजे असेल तर तोच तुम्ही प्रूव्ह करा. तुम्ही तो पुस्तकातलं एक्झाम्पल तुम्ही प्रोजेक्शन रूल जो आहे तो तुम्ही लिहू शकता आणि त्याचा अभ्यास करू शकता. तर याप्रमाणे आपण 3 रूल्स पाहिलेले आहेत, साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. लक्षात आलं? साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल आता आपण पाहिलेला आहे. नाउ स्टुडंट्स, we will see example on projection rule, that is solved example number 9 on page number 82. I will explain this one example. यामध्ये 8, 9, 10 example number 8, 9, 10 you are given solved example. You can simply write that, you can understand that examples. Only example number 9 I will explain this. Now see students, the example is in triangle ABC prove that A cos C minus cos B is equal to 2 times B minus C into cos square A by 2. Now by projection rule. Projection rule इथे यामध्ये तुम्हाला
आपण जर एक्झाम्पल जर असंच बघितलं आपण तर आपल्याला काय वाटतं कॉस ए कॉस बी आहे, आपण कोसाइन रूल वापरू शकतो. पण कोसाइन रूलमध्ये राईट हँड साईडमध्ये ए स्क्वेअर बी स्क्वेअर अशी टर्म्स आहेत, सी स्क्वेअर. मग त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की यामध्ये बी सी आहे राईट हँड साईडमध्ये. स्क्वेअर असेल तर आपण कोसाइन रूल वापरू शकलो असतो, पण स्क्वेअर नाही म्हणून इथे आपण प्रोजेक्शन रूल वापरून बघू. आपण प्रोजेक्शन रूलमध्ये बघा काय आहे, सेकंड प्रोजेक्शन रूल लिहिला. b इज इक्वल टू बी नंतर काय येणार सी ए, सी कॉस ए प्लस ए कॉस सी अँड फ्रॉम दिस राईट दिस ॲज इट इज, चेंजिंग द साइड ऑफ दिस इट इज अ मायनस सी, बी मायनस सी कॉस ए इज इक्वल टू ए कॉस सी. इथे काय केलं, याची साईड चेंज केली मी. आता थर्ड जो आहे तो सी इज इक्वल टू सी नंतर ए बी येतं, मग काय ए कॉस बी प्लस बी कॉस ए. आय विल राईट दिस. So we get here c minus c minus b cos a. आता a cos b. आता हे का घेतलं आपण a cos c आणि b cos a cos b? कारण इथे लेफ्ट हँड साइड मध्ये लेफ्ट हँड साइड जो दिलेला आहे काय a into a cos cos c minus cos b मल्टिप्लाय जर केला आपण तर असा दिसेल बघा a cos c minus a cos b. काही जणांना काय वाटेल a cos c c cos a, मग a cos c minus a cos b आहे. मग यामध्ये a cos c लागणार आहे म्हणून तो इथे याचा a cos c लिहिला आणि a cos b इथे थर्ड वापरला. a cos b राईट हँड साइड कसं ठेवलं, याची साइड चेंज केली. मग यावरून व्हॅल्यूज ठेवली आपण. a cos c means it is b minus c cos a and a cos b ची व्हॅल्यू काढणार इन द ब्रॅकेट, कारण इथे मायनस साइन आहे, हे विसरायचं नाही. मायनस साइनला मायनस साइन लिहिला आपण, मिडल साइन. आता मायनस साइन बाहेर असल्यामुळे काढणार चेंज होणार, मायनस सी मायनस प्लस बी कॉस ए येणार इज इक्वल टू. आता कॉस ए हे टर्म एकत्र लिहिली आपण, बी मायनस सी राईट दिस टुगेदर. हियर रिमेन्स प्लस अगोदर लिहिला प्लस बी कॉस ए मायनस सी कॉस ए. तर बी मायनस ए आहे कसं राहिला, यामध्ये कॉस ए कॉमन काढू शकतो आपण. कॉस ए कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहणार बी मायनस सी इंटू कॉस ए. बघा काय दिसतं आपल्याला, या दोन्हीमध्ये आता बी मायनस सी कॉमन काढला, मध्ये प्लस आहे. आता यामध्ये काय नाही म्हणजे 1 इंटू 1 असं येणार. मग प्लस कॉस ए. समजलं, ही स्टेप महत्त्वाची आहे यामध्ये. फक्त एक काय केलं मी इथे यामध्ये कॉस ए टर्म्स जर एकत्र लिहिले आपण, कॉमन काढला कॉस ए म्हणजे बी मायनस या ब्रॅकेट कॉमन दिसतो आपल्याला, तो कॉमन काढला राहिलेले दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहितो आपण, त्याप्रमाणे लिहिलं. 1 प्लस कॉस ए. या अगोदरचे एक्झाम्पल बघा, 1 प्लस कॉस ए using this result trigonometry मधला 1 plus cos 2 theta it is equal to cos square theta प्लस असेल तर cos मायनस असेल तर sin असतं. दुसरा फॉर्म्युला जो आहे तो 1 minus cos 2 theta it is equal to sin square theta. असे दोन रिझल्ट आहेत. यामध्ये आपण फक्त प्लसचा वापरणार कारण ते प्लस साइन आहे. इथे जर डबल असेल तर याचा किती असतं, 2 थीटा असेल तर ते थीटा येणार. मग समजा इथे 1 plus cos theta असेल तर याचा आन्सर येणार 2 cos square theta by 2 असं येणार. समजलं. मग तो इथे वापरला तर काढणार इट इज b minus c and it is 2 cos square a by 2. a चं काढणार a by 2 येणार. बघा आन्सर जे पाहिजे होतं आपल्याला हा 2 इंटू आहे म्हणून 2 आपण इकडे लिहू शकतो. सो इट इज 2 टाइम्स b minus c into cos square a by 2. This is the required answer RHS. सिंपल आहे, फक्त हा रिझल्ट तेवढं वापरावा लागेल. समजलं. बाकीचे जे दोन एक्झाम्पल आहेत, हा एक्झाम्पल नंबर 9 आहे सॉल्ड एक्झाम्पल. 8 आणि 10 एक्झाम्पल सोपे आहे, ते तुम्ही बघितलं की तुमच्या लक्षात येईल, ते तुम्हाला समजतील. तर ह्याप्रमाणे प्रोजेक्शन रूलचे सॉल्ड एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलेले आहे. 8वा 9वा 10वा हे 2-3 एक्झाम्पल तुम्ही द्यायचे पहिलीमध्ये. ओके, थँक्यू.